नमस्कार, मी सुधीर गावटे, गव्हर्नमेंट ITI नागपूर। तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन। तर लक्षात घ्या, याच्या आधी आपण पाहिलं होतं की फॅरेडेचा नियम पाहिला होता किंवा याच्या अगोदर आपण म्युच्युअल इंडक्शन आणि सेल्फ इंडक्शन बघितलं होतं। तर त्या इंडक्शनच्या क्रियेमध्ये तो निर्माण होणारा जो EMF आहे हा कसा निर्माण होतो ना, तर मॅग्नेटिक फ्लक्स जर एखाद्या कंडक्टरने कापले असतील तर त्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो। मग आपल्याला प्रश्न असा आला की हा EMF किती प्रमाणात निर्माण होणार आहे ना। आता ट्रान्सफॉर्मर जो आहे हा म्युच्युअल इंडक्शनच्या याच्यावर कार्य करणार, तत्वावर कार्य करणार। तर या ठिकाणी आपल्याजवळ दोन कॉईल आहे। आता दोन कॉईल असल्यावर एक A कॉईल राहील आणि दुसरी B कॉईल राहील समजा। तर एखाद्या कॉईलला जर आपण काय केलं, या A कॉईलला आपण सप्लाय दिलेला आहे आणि या B कॉईल मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी EMF मिळणार आहे। ठीक आहे, या B कॉईलला आपल्याला EMF मिळेल आणि A कॉईलला आपल्याला काय द्यायचं आहे, सप्लाय द्यायचा आहे। ठीक आहे, मग हा जो EMF जो इकडे ट्रान्सफर होणार आहे हा किती ट्रान्सफर होईल हे आता आपण पाहू। मित्रांनो, लक्षात घ्या की इंडक्शनच्या क्रियेमध्ये AC सप्लाय ज्यावेळेस आपण देतो, या कॉईलला ज्यावेळेस आपण AC सप्लाय देऊ त्यावेळेस एका सायकलमध्ये, या एका पूर्ण सायकलमध्ये एक, त्यानंतर दोन, त्यानंतर तीन आणि चार, म्हणजे एका AC सायकल मध्ये 4 वेळा, किती वेळा, 4 वेळा मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, जास्तीत जास्त प्रमाणात कापले जातील। आलं लक्षात, मॅग्नेटिक फ्लक्स हे एका सायकल मध्ये जास्तीत जास्त वेळा कापले जातील, म्हणजे किती वेळा, 4 वेळा। ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला EMF काढताना आपल्याला काय घ्यावं लागेल, EMF इज इक्वल टू 4। 4 कुठले आले, आलं लक्षात, EMF इज इक्वल टू 4 इंटू आपण करू फ्रिक्वेन्सी राहील तेव्हा सायकल बदलेल ना, फ्लक्स बदलेल ती, आलं लक्षात। EMF इज इक्वल टू 4 इंटू फ्रिक्वेन्सी। ठीक आहे, आता काय झालं, यानंतर येतील याचे फ्लक्स। मग फ्लक्स लिहिताना आपल्याला काय लिहायचं, मॅक्स फ्लक्स, मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त फ्लक्स मॅक्स म्हणजे मॅक्सिमम फ्लक्स। आता EMF मध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलो, 4 इंटू फ्रिक्वेन्सी इंटू फ्लक्स मॅक्स, इतका EMF आपला निर्माण होईल। ठीक आहे, हा झाला आपला EMF निर्माण झाला इतका। परंतु आता ही जी किंमत आहे, ही जी EMF ची आपण किंमत काढलेली आहे ही AC ची किंमत नाही। तर आता आपल्याला कोणती किंमत काढावी लागेल, RMS किंमत काढावी लागेल। तर आपण RMS किंमत काढू। तर RMS किंमत काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये फॉर्म फॅक्टर ऍड करावा लागेल। त्यामध्ये फॉर्म फॅक्टर किती असतो, 1.11, म्हणून आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळेल EMF इज इक्वल टू 4 इंटू 1.11 इंटू F म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू 5 मॅक्स। ठीक आहे, 4 इंटू 1.11 इंटू फ्रिक्वेन्सी F इंटू 5 मॅक्स। आता आपण EMF पर्यंत इथपर्यंत बोललो। आता हा जो या ठिकाणी EMF निर्माण झाला, हा जो EMF आहे हा झाला बेटा व्होल्ट पर टर्न। आता काय झाला, व्होल्ट पर टर्न म्हणजे एका टर्न मध्ये निर्माण होणारा EMF। ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग असते, सेकंडरी वाइंडिंग असते, म्हणजे किती वाइंडिंग असतील, 2 वाइंडिंग असतील। प्रत्येक वाइंडिंग मध्ये, दोन्ही वाइंडिंग मध्ये वेगवेगळे टर्न्स असू शकतात, लक्षात। मग आता आपण पाहू किंवा प्रायमरी वाइंडिंग
मध्ये किती ईएमएफ निर्माण होणार आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये किती ईएमएफ निर्माण होईल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, वाइंडिंग मधील वाइंडिंगचे टोटल टर्न्स घ्यावे लागेल, वाइंडिंगचे टोटल टर्न्स घ्यावे लागतील आहे ना. मग आता आपण बघू एक नंबरवर जसं प्रायमरीचे ईएमएफ, प्रायमरी वाइंडिंग चे ईएमएफ. ठीक आहे. मग हे आपण परत खाली आणणार. मग आपल्याला लागेल ईएमएफ इज इक्वल टू, आता 4 into 1.11 हे जर आपण केलं किती होईल बेटा, 4.44. आपण इथे लिहिणार 4.44 इंटू एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू फाय मॅक्स. तर आता आपण कुठला ईएमएफ काढतोय, प्रायमरी वाइंडिंगचे. मग काय करावं लागेल आपल्याला, इंटू टर्न्स. कशाचे टर्न्स घेणार आपण, प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स घेणार. ठीक आहे. इंटू आपण टर्न्स घेऊ म्हणजे टी घेऊ किंवा टी घेऊ किंवा आपण एन घेऊ. ठीक आहे. इथे एन जरी लिहिलं तर चालेल. एन कशाचे, प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स. आता जे ईएमएफ निघाला ते ईएमएफ पूर्ण आपल्या प्रायमरी वाइंडिंगचे निघेल. ठीक आहे. आणि याचा युनिट जो होईल आता काय होईल, व्होल्ट. याचे युनिट काय होईल का, व्होल्ट. आलं का. इथे आपण व्होल्ट पर टर्न काढलं होतं, या ठिकाणी आपण पूर्ण प्रायमरी वाइंडिंगचा काय काढला, व्होल्टेज काढला. आता त्या